जय श्रीकृष्ण. आपला मागचा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांच्या गुरूंचे नाव काय? आणि उत्तर आहे सांदीपनी. आता आजच्या गोष्टीचं नाव आहे मगर आणि वानर. एका गावात तळ्याच्या जवळ जांभळाचे झाड होते. त्या झाडावर एक वानर राहत होता. एके दिवशी एक मगर समुद्रातून येऊन त्या जांभळाच्या झाडाखाली ऊन खात पडला होता. त्याला पाहून वानराने झाडावरची जांभळे मगराला दिली. मगराने जांभळे खाल्ली. गप्पा गोष्टी झाल्यावर मगर तळ्यात निघून गेला. त्यानंतर मगर रोजच येऊ लागला. वानर रोज मगराला जांभळे देऊ लागला. त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली. एकदा उरलेली जांभळे मगर आपल्या बायकोसाठी घेऊन गेला. ती जांभळे खाल्ल्यावर बायको मगरास म्हणाली, अमृतासारखी फळे देणाऱ्या मित्राचे काळीजही फळे खाऊन गोड झालं असेल. त्या मित्राचे काळीज माझ्यासाठी घेऊन या. मगर या गोष्टीसाठी तयार होत नाही, म्हणून मगरी त्याच्याशी खूप वाद घालते आणि निक्षून सांगते की मला जर हे काळीज आणून दिलं नाही तर मी उपास करून जीव देईन. मगरीचे निकराचे बोलणे ऐकून मगर दुःखी मनाने वानराचे काळीज आणायला निघतो. वानर मगराची वाट बघतच असतो. मगराचा दुःखी चेहरा बघून वानर म्हणतो, काय रे, आज तुझा चेहरा दुःखी का? त्यावर मगर उद्गारतो, आज माझ्या बायकोने माझी एकदम खरडपट्टी काढली की मित्र एवढी जांभळे रोज देतो, पण त्याला आपल्या घरी का बोलवत नाही? वानर म्हणतो, अरे पण मी समुद्रातल्या तुझ्या घरी येणार कसा? समुद्रात मध्यभागी वाळवंट आहे, त्यात माझं घर आहे. तू माझ्या पाठीवर बस, मी तुला तिथं नेईन. या मगराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वानर त्याच्या पाठीवर बसतो. समुद्राच्या मध्यभागी आल्यावर मगर विचार करतो की आपला हेतू वानराला सांगण्यास काही हरकत नाही, कारण आता वानर पळून जाऊ शकत नाही. मगर वानराला म्हणतो, मित्रा, मी तुला इथं आणलंय कारण माझ्या बायकोला तुझं काळीज खायची इच्छा आहे. मगराचे बोलणे ऐकून वानर घाबरतो, पण तसे न दाखवता मगरास म्हणतो, हत्तीच्या एवढंच ना, पण मी माझं काळीज जांभळाच्या ढोलीत ठेवतो. आधीच बोलला असतास तर किनाऱ्यावरच दिलं असतं. मगर त्यावर उत्तरतो, असं होय, मग आपण किनाऱ्यावर परत जाऊ. मगराने किनाऱ्याजवळ आणल्यावर वानर एका उडीत जांभळाच्या झाडावर चढतो आणि मगराला सांगतो, विश्वासघातकी मित्रा, इथून चालता हो. नशीब मी आज तुझ्या तावडीतून वाचलो. काळीज असे बाजूला काढता येते का? मगर निघून जातो. तर आता या गोष्टीचं तात्पर्य काय? संकटाला न डगमगता मार्ग काढला पाहिजे. विश्वासघातकी लोकांना दूर ठेवलं पाहिजे. पण ह्याचा गर्भित अर्थ हा आहे की माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे की तो दुसऱ्याला जितके महत्त्व देतो तितके प्रेम आदर दुसरा त्याच्यावर करेल, आपुलकीने वागेल असे नाही. जवळच्या माणसाने केलेल्या विश्वासघातामुळे माणूस निराश होतो. परक्या माणसाने दिलेल्या त्रासाला, विरोधाला माणूस सहज तोंड देतो, पण आपल्या माणसाशी लढणे अवघड असते. अध्याय 1, श्लोक 29. सीदन्ति मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अनेकदा निराश होऊन माणूस विचारांच्या गर्तेत सापडतो हे सांगणारा पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग. आता आजचा प्रश्न, भगवान श्रीकृष्णांचा जन्म कोणत्या युगात झाला? भगवान श्रीकृष्णांचा जन्म कोणत्या युगात झाला?